₹2,00,000 कॅश अशी चोरी झाली होती आणि आमच्या कोंडगाव पोलीस स्टेशनला तक्रार आल्यानंतर लागलीच आम्ही गुन्हा दाखल केला होता. CR नंबर 851/2024. अब्दुल हमीद शेख यास मानखुर्द या ठिकाणाहून अटक केली आणि त्याच्याकडून सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेला माल हा रिकव्हर करण्यात आलेला आहे. त्या सदर गुन्ह्यामध्ये चोरीस गेलेलं सोनं आणि कॅश ती जप्त करण्यात आलेली आहे. घर से करे पिकअप, घर पे करे ड्रॉप, 48 घंटे में करे डिलीवर एकदम टिप टॉप, ड्राई क्लीन लॉन्ड्री सब हो जाएगा, हमारा ईवी आएगा, आपका ऑर्डर उठाए, क्वालिटी की चिंता नहीं करने का लाला, एकदम प्रीमियम फीलिंग दिलाएगा, दम 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 इसमें दम में छुटे, दाम 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 भी हिसाब से है लेते, मशीनरी इंपोर्टेड और केमिकल्स यूज बेस्ट करे कपड़े लो फोल्डेड या ऑन हैंगर, प्रीमियम पैकिंग रखे कपड़े आउट ऑफ डेंजर, कर्टन हो सोफा हो या हो शूज, करते हम डीप क्लीन नो इशू, सायरन आउट। अब घर बैठे बैठे बेस्ट एंड प्रीमियम लॉन्ड्री सर्विस को करो इन और बाकी सबको करो आउट, क्योंकि आ गया है जायरन आउट। आपल्याकडच्या एका घरफोडीचा आपण तपास केलेला आहे. नक्की आरोपीची माहिती द्या आणि काय मुद्देमाल आपण जप्त केले. दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोजी जय साई सोसायटी रूम नंबर 104 कोंडगाव धर्मानिवास या ठिकाणी एक घरफोडी चोरी झाली होती आणि सदर घरफोडी चोरीमध्ये एकूण 18 तोळे सोने आणि ₹2,00,000 कॅश अशी चोरी झाली होती आणि आमच्या कोंडगाव पोलीस स्टेशनला तक्रार आल्यानंतर लागलीच आम्ही गुन्हा दाखल केला होता. CR नंबर 851/2024. सदर गुन्हा तपास माननीय DCP सो यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माननीय DCP सो पूर्व विभाग आणि माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक नेता मस्के सो यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्हा तपास हा सपोनी वैभव चुंबळे साहेब यांना देण्यात आला होता. वैभव चुंबळे साहेब आणि त्यांची टीम यांनी अत्यंत शिताफीने सदर गुन्ह्याचा तपास करून सदर गुन्ह्यातील एक आरोपी इम्तियाज अब्दुल हमीद शेख यास मानखुर्द या ठिकाणाहून अटक केली आणि त्याच्याकडून सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेला माल हा रिकव्हर करण्यात आलेला आहे. त्या सदर गुन्ह्यामध्ये चोरीस गेलेलं सोनं आणि कॅश ती जप्त करण्यात आलेली आहे आणि सदर याचा पुढील तपास सपोनी वैभव चुंबळे साहेब हे करत आहेत. सर, याचा तपास करण्यासाठी आपण वेगवेगळ्या ठिकाणी ते 80हून अधिक CCTV तपासले. नक्की हो, अगदी बरोबर आहे. मी सपोनी चुंबळे साहेब आणि त्यांच्या टीमने या गुन्ह्यामध्ये खूपच कष्ट घेतलेले आहेत. खूप मेहनत करून त्यांनी त्यासाठी 10 दिवस कालावधी त्यांचा गेला. आरोपीला आम्ही 31 तारखेला अटक केलं होतं आणि सदरचा गुन्हा हा 20 ऑगस्टला घडला होता. त्यांनी सर्व CCTV फुटेज वगैरे पाहून मग सदर गुन्हा उघडकीस आणलेला आहे. या आरोपीवर अजूनही कुठले गुन्हे दाखल आहेत का? हो, सदरचा आरोपी हा रेकॉर्डेड गुन्हेगार आहे. मुंबईमध्ये याच्या विरुद्ध 4 गुन्हे दाखल आहेत. एक MR पोलीस स्टेशनला, दुसरा नयानगर पोलीस स्टेशनला, तिसरा गुन्हा जो आहे तो माटुंगा पोलीस स्टेशनला आहे आणि अजून एक गुन्हा याच्या विरुद्ध दाखल आहे. आता सध्या कोंडगाव पोलीस स्टेशनला सदर गुन्हा तपास चालू आहे. ठीक, थँक्यू.